नमस्कार. उन्हाळा चांगलाच तापायला लागलाय नाही का? मग अशा वाढत्या उन्हाळ्यात आपलं आरोग्य एकदम उत्तम कसं ठेवायचं? आज आपण नेमकं याचबद्दल सविस्तर बोलणार आहोत. बरं, मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी उन्हाळ्याचं आव्हान काय आहे ते समजून घेऊ. मग आहारातून थंडावा कसा मिळवायचा, रसाळ फळांची जादू काय आहे, व्यायामाचं नियोजन कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. उन्हाळ्यातनं काहीच करावंसं वाटत नाही. नुसता थकवा आणि आळस जाणवतो. हे आपल्या सगळ्यांनाच होतं, बरोबर? पण काळजी करू नका. यावर काही अगदी सोपे आणि जबरदस्त प्रभावी उपाय आहेत, जे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. उन्हाळ्यातील आव्हान म्हणजे आपले शरीर या वाढत्या उष्णतेचा सामना नेमकं कसं करतं हे आधी समजून घेऊया. तर मग या उष्णतेशी लढायला आपल्या शरीराला मदत कशी करायची? इथेच येतो आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आहारातून मिळणारा थंडावा. कारण योग्य पदार्थ खाल्ले ना, तर आपलं शरीर आतून थंड राहायला खरंच खूप मदत होते. आता बघा, निसर्गानेच आपल्याला काही नैसर्गिक कूलंट्स दिले आहेत. ताक, दही आणि लस्सी, सब्जा, नारळ पाणी आणि हो, बडीशोप आणि खडीसाखर. हे पदार्थ फक्त पोटच नाही भरत, तर आपल्या पचनसंस्थेला आराम देतात आणि शरीरात पाण्याची पातळी टिकून ठेवतात. खरं सांगायचं तर उन्हाळ्यात या गोष्टी म्हणजे अमृतापेक्षा कमी नाहीत. आणि या सगळ्यांमध्ये ताकाचं महत्त्व तर विशेष आहे. त्याला सर्वोत्तम नैसर्गिक कूलंट म्हटलं जातं. का? कारण ते शरीराला इतका पटकन थंडावा देतं की विचारू नका. चला आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे, आणि तो म्हणजे रसाळ फळांची जादू. बघूया तरी ही फळं आपल्याला हायड्रेटेड आणि उत्साही ठेवण्यासाठी नेमकी काय जादू करतात. एक विचार करा, कलिंगड, त्यात तब्बल 90% पाणी असतं. हो, 90%. आता या एकाच आकड्यावरून विचार करा की उन्हाळ्यात अशी पाणीदार फळं खाणं किती किती महत्त्वाचं आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक खास फायदा आहे. बघा, कलिंगड आणि टरबूज शरीरातलं पाणी कमी होऊ देत नाहीत. काकडी शरीर डिटॉक्स करते आणि थंडावा देते. संत्री मोसंबी व्हिटॅमिन सी देतात आणि थकवा घालवतात. आणि कैरीचं पन्ने, ते तर उष्माघातापासून आपलं संरक्षण करतं. म्हणजे बघा, ही सगळी फळं उन्हाळ्यात आवर्जून खायलाच हवीत. बरं, खाण्यापिण्याचं तर झालं, पण व्यायामाचं काय? उन्हाळ्यात व्यायाम करावासा तर वाटतो, पण घामाघूम व्हायला होतं आणि प्रचंड थकवा येतो, बरोबर ना? म्हणूनच आपला चौथा भाग आहे योग्य व्यायामाचं नियोजन. पाहूया जास्त न थकता आपण सक्रिय कसे राहू शकतो. उन्हाळ्यात ना जास्त घाम आणणारे धावपळीचे व्यायाम थोडे बाजूला ठेवायचे. त्याऐवजी शरीराला शांत आणि थंड ठेवणाऱ्या व्यायामांवर लक्ष द्यायचं, जसे की प्राणायाम. त्यातही शीतली आणि शीतकारी हे श्वासाचे प्रकार आहे जे थेट शरीरात थंडावा निर्माण करतात. याशिवाय हलकंसं योगा आणि पोहणे तर सर्वोत्तमच. तुम्ही कोणता व्यायाम करता या इतकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही तो कधी करता. उन्हाळ्यात तर वेळेचं महत्त्व खूपच जास्त आहे. सरळ सोप्पं गणित आहे. एकतर सकाळी लवकर म्हणजे आज 6 ते 8च्या दरम्यान व्यायाम करा, किंवा मग थेट संध्याकाळी 7 नंतर. पण दुपारच्या कडक उन्हात व्यायाम करायचा विचारसुद्धा करू नका. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय करायचं याबद्दल बोललो. आता आपण तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, आणि ते म्हणजे काय नाही करायचं. हा आपला शेवटचा भाग आहे. निरोगी उन्हाळ्यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. इथे फक्त 3 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला नियम, तिखट, मसालेदार पदार्थ कमी करा. हे पदार्थ शरीरातली उष्णता अजून वाढवतात. दुसरा नियम, बिस्किटांसारखे कोरडे पदार्थ टाळा. का? कारण त्यांना पचवण्यासाठी आपलं शरीर आतलं पाणी वापरतं. आणि तिसरा नियम, जास्त मीठ असलेले पदार्थ, त्यांना पण मर्यादित ठेवा, कारण मिठामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. म्हणून उन्हाळ्यात या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं. आणि एक शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट, पाण्याची. आपल्याकडे फ्रीजमधलं गारेगार पाणी पिण्याची सवय असते, पण त्याऐवजी माठातलं पाणी पिणं कधीही चांगलं. का? तर फ्रीजचं पाणी कृत्रिमरित्या थंड केलेलं असतं, जे घशाला त्रास देऊ शकतं. याउलट माठातलं पाणी नैसर्गिकरित्या थंड होतं. ते घशासाठी सौम्य असतं आणि पचनशक्तीसाठीही आरोग्यदायी ठरतं. कधीकधी जुन्या गोष्टीच खऱ्या सोन्यासारख्या असतात, नाही का? तर मग आज आपण बऱ्याच चांगल्या गोष्टींवर बोललो. आता प्रश्न हा आहे की ह्या उन्हाळ्यात ह्यापैकी कोणती एक तरी आरोग्यदायी सवय आपण आपल्या रोजच्या जगण्यात आणू शकतो? कोणती सवय आपला नवीन दिनक्रम बनेल? जरा विचार करा.